आता दक्षिण मुंबईमध्ये नेमकं कशा पद्धतीने मतदान झालेलं होतं, किती टक्के मतदान झालं होतं आणि लढत नेमकी कशी आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दक्षिण मुंबईमध्ये 2024 मध्ये 50.06% मतदान झालं आहे। या ठिकाणी लढत आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना। यामिनी जाधव आहे शिंदेच्या शिवसेनेच्या, तर दुसरीकडे आहे शिवसेना युबीटीचे अरविंद सावंत यांच्यामध्ये लढत या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। अरविंद सावंत जे विद्यमान खासदार आहेत आणि त्यानंतर आता या टर्ममध्ये जेव्हा ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, कशा परफॉर्मन्स त्यांचा असेल, जनता त्यांना पुन्हा एकदा निवडून देणार का याविषयी उत्सुकता आहे। तर दुसरीकडे यामिनी जाधव शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी 2019 ला मतदान झालं होतं 51.59% आणि 2024 मध्ये या ठिकाणी 50.06% इतकं मतदान झालेलं आहे। त्यामुळे आता यांच्यापैकी नेमकं कोण जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि आपण या ठिकाणी एक्झिट पोल बघतोय। बरोबर तासाभरानंतर या ठिकाणचा खासदार नेमका कोण होऊ शकतो त्याविषयीचे पोल सुद्धा आपण बघणार आहोत। पण त्याच्या आधी इकडच्या लोकांना नेमकं काय वाटतं, दक्षिण मुंबईमधील मतदार काय सांगतात ते बघूया। इकडच्या विभागातल्या लोकांनी एक निष्ठावंत आणि एक कार्यसम्राट म्हणून अरविंद सावंतांना विजय केला पाहिजे। मला तरी वाटतंय शिवसेनेचे यामिनीताई जाधव येतील। दक्षिण मुंबईत कोण निवडून येईल असं वाटतं, अरविंद सावंत की यामिनी जाधव? अरविंद सावंत। दक्षिण मुंबईत कोण निवडून येईल असं वाटतं? मला वाटतं यामिनी जाधव। यामिनीताई जाधव एक स्त्री असल्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं त्याबद्दल आणि त्या आल्याच पाहिजे। दक्षिण मुंबईत कोण निवडून येईल वाटतं? अरविंद सावंत। दक्षिण मुंबईत कोण खासदार व्हावं वाटतं? अरविंद सावंत वाटतंय। का वाटतं अरविंद? कारण की दोनदा ते खासदार झालेत, एक्सपिरियन्स त्यांना थोडा आहे। यामिनी जाधव। का वाटतं? मोदीजींची हॅट्रिक व्हावी म्हणून। दक्षिण मुंबईत कोण खासदार होईल वाटतं? अरविंद सावंत। आपण लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर काहीशा संमिश्र प्रतिक्रिया दिसतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।